तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आकाश. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकत नाही आहे कारण चेंडू भरपूर उंचावर निघून गेलाय. 6 धावांकरता बिग ब्लास्ट षटकार. ओहो क्या बात आहे. व्हाट अ स्ट्रोक. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे बघा बॅटचा एज लागला तिकडे. चेंडूला स्क्वेअर कटच्या स्वरूपाने इथे खेळून काढलाय. चेंडू सरळ तिकडे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये तिकडे निघून गेलेला आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा स्क्वेअर कटचा फटका इथे त्याने खेळला होता. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये नव्हता हा चेंडू. चेंडू थोडासा मागे पडलाय आणि बघा चेंडू बॅटला लागलेला नाही, शरीरावरती लागतोय आणि हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. चार चेंडू टाकून झाले. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा इथे देखील खूप चांगला चेंडू. आता कमबॅक केलाय गोलंदाज आकाश टोकरे याने. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू देखील कळलाय. खरा फिल्डिंग झालाय. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू विजय. पहिलं षटक संपलेल्या. पहिल्या षटकात धाबा आल्यात 20. 6 चेंडूमध्ये 20 धाबा या वैयक्तिक आपल्याला हितेश गणेशकरच्या पाहायला मिळत आहेत. आकाश टोकरे असं हे षटक थोडंसं नाही तर भरपूर महागडं ठरलेलं आहे. आता शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्याकरता येतोय गोलंदाज महेंद्र. दुसरं षटक टाकण्याकरता महेंद्र. ऑन साईडला हा फटक्याने खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. तिकडे पकडलाय झेल. 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. पुढे
कोणी झेल पकडा तिकडे या. बघा ज्याने झेल पकडा त्यालाच इकडे यायचं आहे. पुन्हा एकदा बघा इथे खूप चांगला झेल पकडला. बघा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला आणि हा चेंडू सरळ तिकडे आता फिल्डरच्या हातात जाऊन विस्तावलेला आहे. आशिष सुतारची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू. लक्षात घ्या जो मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्यालाच इकडे यायचं आहे. त्यालाच पैसे दिले जाते. लक्षात घ्या दुसऱ्या कोणाकडे पैसे पाठवले जाणार नाहीत. लक्षात घ्या ज्याने झेल पकडलाय त्यालाच यावं लागेल. महेंद्र कांबळे आपण पाहतोय. इथे बघा जोरदार अपील इथे झालेली आहे. पंच तिकडे काहीतरी चर्चा करतायत तिकडे. बघा आवाज तर तिकडे पंचांना कदाचित गेला असावा. चला पाहूया पंच तिकडे चर्चा करतायत. रोशन आलेत. रोशन घोषे ज्यांनी झेल पकडला होता तिकडे. रोशन 2 मिनिटं थांबायचं तिकडे. रोशन बसून घे तिकडे. नॉट आउट. चेंडू टाकून झालेत 3 या षटकातील. पुन्हा खूप चांगला चेंडू. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज आहे. आपण पाहतोय महेंद्र कांबडी आणि अनुभव इथे पणाला लावत असताना पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर खूप चांगली कामगिरी इथे करताना दिसतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर चेंडू आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. काय जबरदस्त बॉलिंग महेंद्र कांबळे याची. रसल ऑफ कॉमन म्हणून त्याला संबोधलं जातं. त्याला आपण पाहतोय स्क्रीनवरती सध्या तरी महेंद्र कांबडी. ते आणखीन एक फसवा चेंडू टाकलाय. चेंडू येतोय व्ही शेप मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 12 चेंडू आणि 29 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. तर चला आपण पाहतोय तर चला विजय बाबर आणि रोशन घोषे यांना प्रत्येक षटकाराच्या झेलसाठी मला वाटते किती किती झेल टिपलेत. एक झेल दोघांनी टिपलेला आहे. तर सन्मान्य श्री कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून 100 रुपये चला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळत आहे. या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे. बघा दोघांकडनं 200 दिले जातात. म्हणजेच प्रत्येकी सन्मान्य श्री गोपीनाथ दिवा यांच्या माध्यमातून 100 रुपये तसेच कृष्णा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये असे प्रत्येकाला 100 रुपये म्हणजेच 200 या ठिकाणी दिले गेलेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन. आणि हे पारितोषिक अख्खा दिवस लागू राहणार आहे. लक्षात असू द्या हे जे पारितोषिक आहे अख्खा दिवस लागू राहणार आहे. गोपीनाथजी दिवा यांच्या माध्यमातून षटकार जेलसाठी 100 रुपये आणि श्री कृष्णा लोखंडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पोमन यांच्या माध्यमातून
100 असे 200 रुपये एका कॅचसाठी तुम्हाला दिले जाणार आहेत. तर मी श्री कृष्णा लोखंडे यांना विनंती करतोय की या ठिकाणी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांचा जे कार्यकारिणीमध्ये सन्माननीय अध्यक्ष आहेत श्री रघुनाथजी जोगारी आणि बाबूदादा महाली प्रमुख सल्लागार आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तसेच कल्पेशजी सापटे आपण पाहतोय सदस्य आहेत या असोसिएशनचे. तर गोपी दिवा यांना विनंती करतोय, सन्मान्य श्री गोपी दिवा यांना विनंती करतोय, कल्पेशजी सापटे यांचा आदर सत्कार आपण प्रथम करणार आहोत. तर कॅमेरा फोकस या ठिकाणी झालेला आहे, आपण पाहतोय. तर सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचा सत्कार आपण करतोय. तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री कल्पेशजी सापटे यांचा सत्कार गोपीनाथ दिबा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. टाळ्या झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी, खूप खूप आभार. त्यानंतर बाबूदादा महाली यांचा सत्कार करण्यासाठी महेंद्रजी लोखंडे यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय. बाबूदादा महाली प्रमुख सल्लागार आहेत आणि इतर टेक्निकली गोष्टी यांच्या माध्यमातून पाहिल्या जातात. तर बाबूदादा महाली यांना विनंती करतोय सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं आणि हा सत्कार आपण स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. एक शाल आणि एक सन्मान चिन्ह. टाळ्या झाला पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी, आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर सन्मान्य मोहनदादा माळी यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते रघुनाथजी जोगारी जे आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची मी विनंती करतो पुन्हा एकदा मोहनदादा माळी यांना, जे ग्रामस्थ आहेत या विभागाचे आणि माजी मला वाटतं ग्रामपंचायतचे सदस्य या पोमनचे. तर त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अध्यक्षांचा आपण सत्कार करतो. टाळ्या झाला पाहिजेत. असंच सहकार्य अध्यक्षांच्या माध्यमातून या असोसिएशन साठी होत राहावं हीच अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करतोय अध्यक्षांकडे आणि मॅच कडे वळतोय. तर आपले कॅमेरामॅन आपल्याला घेऊन जातील मॅचच्या बाजूनं कार्तिक मांगेला. दरम्यान एक चांगला चेंडू बघायला मिळाला, एका वेगळ्या शैलीमध्ये वाईट दिला गेलाय. धाव फलक पण पाहू शकतात. पहिली धाव एक्स्ट्राच्या रूपाने येताना दिसते. तरखड विरुद्ध अष्टविनायक पलटपड असा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक मात्र इथे वैभव याने सोडला झेल आणि इथे आता मात्र महेंद्र कांबळे याला दिलं जीवदान. एका चेंडू मध्ये 3 धावा आल्यात, एक वाईड प्लस या 2. एक चेंडू आपण पाहतोय महेंद्र खेळण्यासाठी सज्ज झालाय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली दर्शन आलेत आणि दर्शनाने टिपलाय झेल. महेंद्र झालाय बाद. पहिला हादरा बसलाय महेंद्र कांबळीच्या रूपानं, तो म्हणजेच पलाटपाडा संघाला. दीवाना हो दीवाना बिरसा मुंडा का दीवाना, 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 दीवाना हो दीवाना बिरसा मुंडा का दीवाना. चला आज वेळ जरा कमी खर्च करा दोन्ही संघांना विनंती असेल, कारण की अंतिम सामने आपल्याला आज 2 सामने, मला वाटते 3 सामने एक्स्ट्रा खेळायचे आहेत. 2 सेमीफायनल, एक फायनल, त्यामुळे थोडस आपण विनंती करतो थोडीशी काही करा. दरम्यान एकच धाव मिळेल, एका धावेनं धाव फलक आपण पाहतोय.
थोडस पुढे सरकतोय. धावसंख्या पुढे सरकते, 4 वरती गेलेली आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक दर्शन आहे, मिसफिल्ड झाले आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेत बघा. आकाश थोडासा हा ना करत होता, मात्र धावफलक सरतेशेवटी 2 पुढे सरकला गेला. 6 या धावसंख्येवरती आपण पाहतात. आत्ताच सन्मान्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार बाबूदादा महाली, तसेच सदस्य कल्पेशजी पाटील आणि अध्यक्ष रुग्णाजी जोगर यांचा सत्कार आपण पाहिला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्यांच्या माध्यमातून या सूचना केली जाते. दरम्यान आलाय षटकार, आकाशाच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भरभराट, धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. लेफ्ट आर्म राउंड विकेट. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना या चेंडूवरती आपण पाहतोय हितेश गणेशकर चेंडूला उचलतोय, फेकतोय, थ्रो बघा, स्ट्राईक एंड वरती थ्रो, राईट डायरेक्शनला थ्रो या ठिकाणी बघायला मिळाला. धावफलक आपण पाहू शकता पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. रवींद्र तुंबडा गोलंदाजी मार्फत सध्या तरी आपण पाहतोय. त्याने पहिल्या षटक हाताळलं, 13 धावा दिला. एक महत्वाचा फलंदाज त्याने मिळवलेला आहे. धावसंख्या 13. नवीन गोलंदाज हितेश गणेशकर. हितेश याच्याकडे एक जबरदस्त अनुभव आहे. नारंगीच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 9 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. असा रेकॉर्ड तो भरपूर वेळा केला असा प्रकार आपण पाहतोय. काही ऑफलाईन मॅचेस होतात, काही आपल्या दृष्टिक्षेपाच्या बाहेर ह्या मॅचेस खेळल्या जातात. मात्र अनुभव भरपूर आहे, क्रिकेटचं एक चांगलं ज्ञान त्याच्याकडे आहे आणि म्हणून आपण ऑफिशियल पंच म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या. आणि तोच खेळाडू आता आपण पाहतोय की बॉलिंग मार्कवरती आलाय. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, मिड विकेट, कावकॉर्नर आणि लॉंग ऑन अशी ऑन साइडला क्षेत्ररक्षण. ऑन साइडच्या दिशेनं टाइम केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत 2 आणि भरपूर वरनं गेलाय चेंडू. 6 धावांसाठी षटकार. गावागावान खुल्ला मैदान, पोर्चिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची काय जबरदस्त फटका होता हा. फटका आठवणीमध्ये राहील आकाश याच्या. चांगला टाइम. दरम्यान बघा वेग वाढवला गेला, लेंथ सुद्धा पुढे घेतली गेली. हे असे का चांगल्या गोलंदाजाचं लक्षण. बॅटला लागून हा चेंडू आला, धाव आली होती. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय म्हणजे 20 या धावसंख्येवरती. सामना सुरू आहे तरखड विरुद्ध पलाटपाडा या 2 संघादरम्यान. एशिका 11 तरखड आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या 2 संघादरम्यान मॅच सुरू आहे. आणि इथे आपण पाहू शकता 4 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. परफेक्ट चेंडू. हितेशला तुम्ही यश दाखवू शकत नाही कारण जबरदस्त गोलंदाज आहे, चांगला एम लावतोय आणि तेच त्याने केलाय. फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय केलाय. फलंदाज बाद, त्रिफळ उद्ध्वस्त. या पद्धतीने फलंदाजी झाली. थोडासा शफल अँड क्रॉस करण्याचा प्रयत्न. हे प्रत्येक गोलंदाजाच्या समोर तुम्ही जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला लगेच ओळखलं जातं. आणि अजय याने ते दाखवलं मागील मॅच मध्ये. जर आपण पाहिलं मागील मॅच मध्ये ज्यावेळेस
एक मॅच आपल्याला बघायला मिळाला बामणगाव विरुद्ध चिंचोटी. त्यावेळेस मला वाटतं एक फलंदाज बाद झाला होता तो म्हणजे मंगेश बगले. अशा पद्धतीनं चांगला फटका आहे अजय यांच्या बॅटमधनं निघाला, मात्र शतरक्षक तैनात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होईल अजय माळी. बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू डीजे. तर मी आमंत्रित करतो, या ठिकाणी आम्हाला सूचना येते की सन्मान्य कुणाल मोकाशी यांनी स्टेजवरती यायचंय. कुणाल मोकाशी आजचा दिवस जर पहिला 4 जानेवारी 2019 दिवस आपण जर पाहिला तर 4 जानेवारी भारताने आपण पाहतो एक चांगलं क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये जे खेळलं होतं त्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 2004 ला भारतीय क्रिकेटचा महान बल्लेबाज सचिन तेंडुलकर यांनी सिडनी येथे टेस्ट क्रिकेटमध्ये 200 धावांचा पल्ला गाठला होता. आज तो दिवस. असे भरपूर ज्या घटना आहेत त्या आजच्या दिवसामध्ये घडल्यात भारतीय क्रिकेटच्या विश्वातून आपल्याला बघायला मिळतं. ऑन साइडला खेळला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तैनात केला त्या ठिकाणी. लॉंगनला प्रवीण आला आणि प्रवीण एक मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद होऊन गेला आणि हॅट्रिक सुद्धा झाली आहे. त्या दारूची ठेवून ना बारा गावा हिंडून ना बायको नियाले आलवत यो दारूची ठेवून ना बारा गावा हिंडून रंग दसे वाडकिनी यो. तर थोडस आपण पाहिलं तर सिराज शेख कामन टीम 94 संघाचे सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं होतं की जोपर्यंत या ठिकाणी आमच्याकडनं जे पारितोषिक जे मॅच सुरू आहे आजच्या दिवसामध्ये किंवा मग 4 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं की एखादा खेळाडू हॅट्रिक देतो विकेटची तर त्याला 500 रुपये आमच्याकडनं असतील आणि ते 500 रुपये या ठिकाणी जर पाहिलं तर कमावतोय तो म्हणजे हितेश गणेशकर. या ठिकाणी हॅट्रिक गणली गेले. डावऱ्या त्याचा फलंदाज झाला मैदानामध्ये तो म्हणजेच किशोर टोकरे. डावऱ्या त्यासाठी क्षेत्ररक्षण बघा एक मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे, काव करणार लॉंग ऑन. 4 क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत. डाऊन द लेग चेंडू वाईड. पंचांचा इशारा आलाय. धावफलक पुढे सरकेल बोनस न. धावसंख्या 21 धावा. धावफलक थोडासा थांबला बघा पलटपाडा संघाचा. हितेशाने ते थांबवलं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या तर त्यानंतर पुढे चेंडूमध्ये 3 लगातार विकेट घेतले आणि हा चेंडू आपण पाहू शकता पुन्हा एकदा अजून एक वाईड. धावफलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. हितेश मला वाटतं एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे त्यासाठी त्याने 2 वाईड हाताळल्यात. आता मात्र आउटसाइड द ऑप्शन पाहणं गरजेचं आहे. काय घडतंय काय बिघडतंय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. व्हाईट बॉल. एक चेंडू 6 धावा. आता मात्र मॅच बनलाय. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. अजून एक वाईट टाकलाय आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. मात्र बॅटला चेंडू लागला होता आणि इथे सामना असं वाटलं होतं की वाईट आला की काय. कदाचित या ठिकाणी बॅट लागली नसती
तर काही घडलं असतं मात्र क्रिकेटमध्ये जर तोडला महत्व नाहीये. चला सामना संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा? चला मॅन ऑफ द मॅच हितेश गणेशकर. जे संघ अगोदर जिंकले त्या संघाचे कर्णधार चिंचोटी पाटील पाडा आपला कर्णधार. त्यानंतर न्यू स्टार वसई आपला कर्णधार आणि तरखड या संघाचा कर्णधार. आणि विनंती करतोय सन्मान्य श्री मोहनदादा माळी यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हितेश गणेशकर याला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. हितेश या लवकर या. आणि हितेश जी